हे बघा गाईस, ते गोल्डनवालं आहे मी केलंय अख्खं दोघी साईडला असं, आणि ते वर खड्डे दिसते ते पहिलेपासून होते, ते खराब होऊन गेले आणि आम्ही दाखवतोय देवांची पूजा. मम्मी चुनेरी देवांना हे करते नीट. गाईज पूजा मांडते आता. पूजा मांडायची चालू आहे ना, तर त्याच्यामुळे ना म्हणजे उशीर झाला आहे मला. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. पण आहे ना, सामान वगैरे आणले, कपडे भांडे धुतले, आंघोळ केली आणि मॅक्सी घालून घेतली. मी नाईटी घालून घेतली. मी जाऊ दे आता, नाईटी घालून घेते, मग सगळं काम करून पूर्ण होते आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे पूजा वगैरे मांडून घेते आणि त्याच्यानंतर मग मी ना तयार होऊन जाणार असा मी विचार केला. मग आंघोळ वगैरे केली. खूप काम झालेलं आणि खूपच उशीर झाला होता, खूपच उशीर. पण त्याच्यामुळे म्हटलं आता चला पहिले आपण पूजा मांडून घेऊ. मग त्याच्यासाठी आता ह्याच्यामध्ये फ्रूट आहे, तर हे फ्रूट आणलेले आहे. तर मग म्हटलं आता हे फ्रूट म्हणते. बघा अजून माझी काही पूर्ण पूजा नाही झाली आहे, फक्त असंच म्हणजे मांडलं आहे फक्त, ते पण मांडूनच राहिली. तर कंटिन्यू राहा तुम्ही, मी कशी मांडते ते बघून घ्या. आणि तुम्ही म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं पण मांडलं असेल तसं नाही, पण देवाला कसं सच्च्या श्रद्धेने केलं ना काहीही चांगलंच होतं असं बोलतात ना. तर माहिती आहे ते आमच्या म्हणजे काल हे होतं ना, तर मग मी जेवण बनवलेलं आहे. तर जेवण इतकं सुंदर अप्रतिम जेवण झालं होतं, तर खूप छान झालं होतं. आता पूजा मांडून राहिली तर प्रेम काहीतरी बोलतोय, म्हणजे माहिती नाही काय बोलतोय, पण तर मग तेच आता पण मी तुम्हाला आता कॅमेरा अजून जवळ नाही दाखवणार आहे, थोडं आता मी पूर्ण पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण ओके दाखवते. अजून काय पूर्ण झालेलं नाही. फायनली आपली पूजा आता झालेली आहे. म्हणजे आता जे पण म्हणजे मी मांडत होती पूजेचं ते सर्व झालेलं आहे. आणि प्रेम तर माझा एवढा थकून गेला की झोपूनच गेला आहे. एवढा थकला ना तो की डायरेक्ट झोपून गेला. तर मग मी इथे आता पूजा मांडली आहे. जास्त काय हे नाही आहे, पण असं साधंच आहे. मी तुम्हाला आता दाखवते मी कुठच्या प्रकारे पूजा मांडली आहे. तर त्याच्यामध्ये काय चुकीचं असेल किंवा पण म्हणजे मला तरी वाटतं की देवाचं असं कुठलं पण चांगल्या मनाने भक्तिभावाने केलं तर चांगलंच होतं. ठीक आहे, पण तरी पण म्हणजे काही मिस्टेक असेल किंवा काय तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई असं नका करू, असं करा असं. त्यामुळे मी असं करणार. पण आता पूजा मांडली तर मी तुम्हाला पूजा ती दाखवते की मी कशा प्रकारे पूजा मांडलेली आहे. हे बघा अशी मी अशा प्रकारे मी आता हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा सगळ्यात पहिले मी आपण इथे जाऊ. इथे मी जे धान भिजवतात ते मी मातीमध्ये मी म्हणजे मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे हळद कुंकू उरला तो वरनं टाकला आहे आणि हे असं चंदनाचे आणि हळद कुंकूचे असे डॉट केलेले. ठीक आहे. आणि हे फळं आहेत, हे 5 फळं आहेत. तर 5 फळं जे आहेत ना ते 5 फळं देवाला लागतात माहिती आहे, तर त्याच्यामुळे ते 5 फळं आहेत. आणि हे जर झालं तर हे आता बघा एक कुंकूची डबी आहे, एक सिंदूर आहे
आणि एक अजून कसली तरी डबी आहे, काय आता बघितलं तर सांगता येणार, असं नाही सांगता येणार. ठीक आहे. आणि हे बघा इथे दिवा, माझ्याकडे पितळचा दिवा आहे, पण तरी मी हा दिवा ह्यावेळी काय माहिती शौकने मी मातीचा दिवा घेतलेला. बंटीताई दरवेळी मातीचाच दिवा लावते, तर मग मी पण मातीचाच दिवा घेतला. आणि इथे आपण अजून एक छोटा दिवा लावलेला आहे, कारण आता 7 वाजणार, अजून काही वाजले नाही, पण मग मी त्याच्यासाठी इथे तो हा छोटा एक दिवा लावला आहे. आणि हे धूप आहे, हे धूप आहे ना रेडीमेड आहे, तर म्हणजे हे ते असं साधं धूप नाही आहे, याचा सुगंध पण खूपच छान आहे. दुकानवाला मला बोलला, ओळखीचा होता, की तुम्ही ताई हे धूप ना तुम्ही एकदा घेऊन जावा. ते आता लावलं म्हणून त्याची आग अशी म्हणजे चालू आहे, ती आता थोड्या विझणार. आणि ही घंटी ठेवली इथे, आणि हळद कुंकूचं आहे, तर ते मी आता इथे आतमध्ये टाकून देते. आणि हे बघा ही मूर्ती मी गेल्या वर्षी घेतली होती, तर पण मी हा हार ना आता न्यू आणलेला आहे, हा वाला हार जो आहे ना तो न्यू आणलेला आहे. आणि इथे गणपतीची मूर्ती आहे. तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाशिवाय कुठे शोभाच नाही आहे. ठीक आहे. आणि हे बघा हे लक्ष्मीचे पावलं बघता, हे मी ऑनलाईन बघितलेले, तर मी ऑनलाईन मागवलेले 4 दिवस पहिलेच. हे लक्ष्मीचे पावलं बघा किती सुंदर आहेत, एकदम बघता जसं मन भरून जातं, इतके सुंदर आहेत ना. आणि इथे आहे आपलं हे नवरात्रीचे पुस्तक आहे, ती पोथी वाचायची, घटस्थापना देवीची पूजा आणि हवनविधी असं लिहिलेलं आहे तिथे, तर ते करायचं. आणि हे बाकीचे जे मागे पुस्तकं आहेत ते देवाचेच पुस्तक आहेत, तर मग मी ते आता तिथेच लावून दिले. पण मला असं वाटतं आहे की जागा कमी पडते, त्याच्यामुळे मला ते मी थोड्या वेळाने काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आता हा फोटो तुम्ही मला सांगा कसा वाटतो आहे, किती सुंदर आहे. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे ना की 9 देवीचे 9 फोटो याच्यामध्ये आहे. आता म्हणजे काली माता, महालक्ष्मी, अंबिका, म्हणजे जेवढे तर मला नाव पण नाही आहेत तेवढे देवीचे याच्यामध्ये बघा किती सुंदर आहे बघा. आणि याला ना मी ही चुनरी टाकलेली आहे, हे बघा. आणि वरती अशी शंकराची पिंट आहे, खूप सुंदर वाटून राहिला हा फोटो. आता याच्यामध्ये आपल्याला एकच कमी आहे की फुलांचा हार नाही टाकला आहे फोटोला, कारण मी आता जाणार आहे. मला वाटलं ती फुलवाली येणार, पण ती काय आली नाही, तर त्याच्यामुळे मला आता जावं लागेल स्वतःच. आणि ते मी म्हटलं पहिले पूजा मांडून देऊ, त्याच्यानंतर मग बघते, म्हणून मी असा विचार केला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे गणपती बाप्पासाठी आपण हळद सुपारी ठेवलं आहे, तर ना माझ्याकडे 1 रुपयाचा कॉईन नव्हता, तर मी 2 रुपयाचाच कॉईन ठेवून दिला. आणि हे याच्यामध्ये जे असतं बदाम वगैरे जे असतं ते देवीच्या फोटोच्या खाली बदाम, बांगड्या, त्याच्यानंतर जे पण हळकुंड वगैरे असतं ना ते आहे. आणि इथे आता बघूया, तर इथे मी वेणी लावली आहे आणि चुनरी टाकली आहे, आणि हे पानं आहेत आणि नारळ लावलं आहे, असा मी कलश केलेला आहे. हे बघा. आणि सॉरी हे राहिलं, तर याच्यामध्ये ना सगळा देवीचा सिंगार आहे. हे बघा सगळा, म्हणजे कंगवा आहे, नंतर टिकले आहेत, बांगड्या आहेत, बजाज ऑइल आहे, रब्बड आहे, तेल आहे, कानातले, काजळ, लिपस्टिक, सगळं याच्यामध्ये. मेहंदीचं पॅकेटसुद्धा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. जो सिंगार असतो. आणि हे हनीची बाटली म्हणजे मधाची बाटली आहे. आणि ही बघा एकच अगरबत्ती लावली, एवढी मोठी अगरबत्ती, ही बघा. मग त्याच्यामुळे मी त्या छोट्या अगरबत्त्या काय मी लावल्या नाही, त्या अगरबत्तीच्या याच्यातच मी हे धूप लावून दिलं, कारण हे धूप रेडीमेड आहे, तर त्याच्यामुळे मी अगरबत्तीच्या याच्यातच हे धूप लावून दिलं. आणि ही अगरबत्ती भरपूर मोठी आहे, तर मला असं वाटतं ही 2-3 तास चालेल. आणि ना हे बघा तो इथून किती सुंदर दिसतं आहे ना, खूपच एकदम खूप म्हणजे असं खूपच छान वाटून राहिलं. आणि खरंच देवाला उगाच नाही हे करत, कारण देवाच्या इथे एक दिवा जरी पेटवला ना तरी पूर्ण घराचा ग्लोज चेंज होऊन जातो, घरच चेंज होऊन जातं, असं का म्हणत नाही. आणि हा जो गोल्डन पेपर आहे, तर ना इकडच्या जो भिंतीचा जो कलर जो होता तो कलर निघालेला आहे बघा, असा कलर झाला आहे. तर ही माझ्या प्रेमची बुद्धी आहे. तर त्याने ना स्वतःनीच काय केलं, पेपर घेऊन आला आणि तो अशा प्रकारे पेपर असा लावून दिलेला आहे. हे बघा, म्हणजे जेणेकरून ते देवाच्या इथे असं
काही म्हणजे चांगलं दिसायला पाहिजे असं असं प्रेमने विचार केला आणि त्याच्यामुळे हे बघा असं मांडलेलं आहे. तर मला असं वाटतंय ना की मी सर्व केलं, पण तरी मला असं वाटतंय ना की इथे आहे ना सामान जास्त झालं आहे आणि जागा कमी पडली असं मला वाटतंय, की सामान भरपूर झालेलं आहे आणि जागा कमी पडलेली. पण त्याच्यामुळे आता मी बघते काहीतरी जुगाड करते. आणि आजचा पहिला दिवस होता त्याच्यामुळे थोड्या वस्तू का जास्त आहेत, त्याच्यामुळे कदाचित असं झालं असेल. मग आता थोडं थोडं करून ॲडजस्ट करून घेईल तिकडे. आता चला मी आता ना हे बघा मी दाखवते तुम्हाला. आता हे त्या धानवरती ही प्लेट आहे, तर ह्या प्लेटवर मी असं स्वस्तिक केलेलं आहे आणि ही आता त्याला झाकून ठेवणार आहे मी. तर आणि तुम्ही म्हणजे कसं वाटलं तुम्हाला मला तुम्ही नक्की कळवा. आणि ना आता तुम्ही वाट नका बघू, ठोका लाईक फटाफट.